गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण मागच्या उदाहरणी वाचलं होतं की 3 प्रकारचे साधक असतात. पहिल्या प्रकारचे साधक जे हठयोगी म्हणजे अगदी क्षुल्लक. दुसऱ्या प्रकारचे त्याच्यामध्ये जरा सिद्धी प्राप्त आणि तिसऱ्या प्रकारचे दादांसारखे म्हणजे परिपूर्ण जीवनाचं व्यवस्थित सार्थक करतात. अशांच्याबद्दल माहिती सांगितली आणि त्यांचं कार्य पूर्ण झाल्यावर ते बाजूला होऊन पुढच्या नियुक्त सेवकांना ते सोपवून कार्य पुढे कसं पुढं जाईल हे बघतात. इथपर्यंत आपण वाचलं होतं. तर त्या पुढे आता आपण पान 261 वरनं वाचायला चालू करणार आहोत. पान 261 दुसरा पॅरा. आपण भक्तांच्या जीवनात वर निवेदन केलेल्या सिद्ध पुरुषांच्या कार्याचा लाभ घेण्याचा सुयोग आलाही असेल किंवा पुढे मागे येईल. म्हणजे गुरु एखाद्या जन्मात भेटतात तसा आला असेल म्हणजे दादा भेटण्याचा योग आला असेल किंवा पुढं येईल असं सांगितलंय. पण जे सिद्ध स्वरूप सत्पुरुष आहेत त्यांच्याकडे आपण गेल्यावर सुज्ञपणाने काय इच्छा व्यक्त करावयाची याचे सारासार ज्ञान नसल्याने म्हणून सारासार ज्ञान नाही. आपण काय मागतो ही गोष्टी इथं ज्या सोडून जायच्या त्या ते सांगायचे दादांना. म्हणजे काय इथं जे सोडून जायचंय ते मागायचं नाहीये. तर मी कुठल्या कारणासाठी जन्माला आलोय त्या कारणाने माझ्या जीवनाचं सार्थक कसं होईल असं विचारायचं आहे. एवढं सोपं नाही आहे. म्हणून मुद्दाम सांगितलं की आपण जे प्रश्न विचारतो ते प्रश्न विचारण्याची देवाने सगळी तरतूद केली आहे. ते पुढं येईल आता. पण जे सिद्ध स्वरूप सत्पुरुष आहेत त्यांच्याकडे आपण गेल्यावर सुज्ञपणाने काय इच्छा व्यक्त करावयाची याचे सारासार ज्ञान नसल्याने व आपण आपले जीवन केवळ एक ऐहिक सुखाचा संसार म्हणून जो खेळ मांडला आहे म्हणजे हा संसार खेळासारखा आहे, तो खरा नाहीये, हे कळतच नाही आपल्याला. त्या विस्कळीत झालेल्या जीवनाच्या खेळाला सुव्यवस्थितपणा येऊन अधिक ऐहिक सुख कसे प्राप्त करून घेता येईल ही इच्छा विचारात घेऊन आपण ह्या सिद्ध पुरुषांच्या दर्शनार्थ किंवा कृपाशीर्वादार्थ जात असतो. म्हणजे सावली कशी बरोबर होईल, ती सावली कशी माझ्या हातात येईल असं विचारण्यासारखं आहे. समजलं ना. फार अवघड आहे. त्यांच्याकडे गेल्यावर तुम्हाला काय पाहिजे ते द्या किंवा माझ्या जीवनाचं सार्थक कशाला होईल किंवा मी ज्या कारणासाठी जन्माला आलोय त्याच्या परत माझ्या हातून माझ्या जीवनाचं काय म्हणतात ते पूर्तता कशी होईल. म्हणजे काय, एक डॉक्टर म्हणून जन्माला आलाय, तो डॉक्टर झाल्यानंतर पेशंटना बरोबर करायचं आहे. करता करता त्याला हातगुण झाल्यामुळे लोक काय म्हणायला चालू करतात पुढं, ते डॉक्टर म्हणजे काय हो, त्यांचा हातगुण आहे, देव माणूस आहे. म्हणजे कुठे गेले, मूळ विषयाकडे गेले बघा. समजते का. प्रोफेसर सुद्धा चांगला शिकणारा असेल आणि सगळे विद्यार्थी पास होत असेल तर शेवटी म्हणायचे त्यांना एक म्हणजे क्रेडिट येतं, म्हणजे त्यांच्या जीवनाचं सार्थक होतं की नाही तर जन्माला येऊन काही जर केलं नाही. डॉक्टर असेल त्याने डॉक्टर, की घर बनणार असेल तर इंजिनियर, त्याच्यामध्ये म्हणजे ज्याला जो विषय प्राप्त झाला आहे त्याच्यामध्ये परिपूर्णत्व प्राप्त करून लोकांच्याबद्दल एक आस्था निर्माण करणं. समजतंय. हा आम्हा मानवांचा जन्म ज्या कर्मपरत्वे झाला आहे त्यात ऐहिक सुखे कमी अधिक प्रमाणात प्राप्त होणे स्वाभाविक आहे. पण जो परमार्थ प्राप्त करण्यासाठी अनेक जन्मपर्यंत मनुष्य जन्म घेऊनही तो प्राप्त करता येत नाही, तो मला कसा प्राप्त करून घेता येईल व आपण आपल्या कृपाशीर्वादाने कृतार्थ करून त्याचा लाभ मला करून द्याल काय, अशी नम्र भावनेची इच्छा चुकूनही कुणा भक्ताच्या वाणीतून उद्गारली जात नाही. आता इथं गेलं बघा. परमार्थ किंवा अध्यात्म म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतंय? बोला तुम्ही. काय अरुण काका?
नाही, काय वाटतं सांगा. एक कल्पना काय आहे परमार्थ किंवा अध्यात्म म्हणजे जपाची माळ ओढत बसायचं, दिवसभर देवाचं नाव घ्यायचं, हो ना. कसे करता? दुकानात गेल्यानंतर दुकानात तुमचं लक्ष कुठे असतंय? गिराईक पटल्यावरती आपल्याला काय फायदा राहतो हे जर नाही बघितलं तर दुकान बंद करावं लागेल. समजलं की नाही? तसं तिथं गुरुंच्याकडनं काय घ्यायचं आहे की माझ्या जीवनाचं सार्थक कसं होईल हा प्रश्न आपण विचारात घेत नाही. ऐहिक सुख, घर झालं पाहिजे, दार झालं, हे इथं सोडून जायचं आहे त्याच्याबद्दल आपण विचार करतो. म्हणून इथं लिहिलं आहे की प्राप्त जन्माचे उद्दिष्ट कृतार्थ होण्याचं काय आहे. मी जन्माला आलोय, इथं जन्मधर्म, जीवनधर्म आणि देहधर्म असं लिहिलं आहे. ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या धर्मातले देवदेवता म्हणजे आता मी ब्राह्मण जन्माला आलो, ते आमची कुलस्वामिनी कोण आहे? कोल्हापूरची महालक्ष्मी आणि शंकर, बरोबर आहे. त्यांच्या मूर्त्या दिलेल्या आहेत. काय सांगतो नीट आहे का? त्या मूर्त्या पूजनार्थ कशा करता दिल्या आहेत? ते पंचमहाभूत तत्वाचं सूक्ष्म रूप म्हणजे देव. तुम्ही करीत असलेली त्याची सेवा म्हणजे काय की अभिषेक केला. अभिषेक करून झाल्यानंतर तीर्थ तुम्ही देहधर्माने म्हणजे दिलेला कृपाशीर्वाद आहे तो देहाने धारण करायचा आहे. नीट आहे का? तुमच्या ज्या धर्मात तुम्ही जन्माला आलाय त्या देवाची सेवा करून त्याच्यातून जे आपण तीर्थ किंवा प्रसाद घेतो ते ह्या देहाने धारण करून घ्यायचं आहे. हे तत्व आहे ते सूक्ष्म आहे आणि हे आपल्या देहातलं जे 5 तत्व आहेत ती जड आहेत. जड म्हणजे कशी? आई उदरातनं आणलेली. आता हे सूक्ष्म तत्व या देहातल्या जड तत्वांनी धारण केल्यानंतर ते सुद्धा विकसित होतं. म्हणजे समजा माझं पृथ्वी तत्व आहे, मी हे तीर्थ घेतल्यानंतर माझं पृथ्वी तत्व आहे त्याला स्थूलाला ते सूक्ष्म तत्व उदित करतं आणि बाकीची पृथ्वी आप, तेज, वायू, आकाश ही सगळी विकसित करतात आणि मी शेती ह्या ह्याच्यामध्ये प्रगती करतो. लक्षात आलं का नाही आलं? शेती करून मी काय करायचं आहे? पिकवायचं आहे. आमच्या घरापुरतं धान्य ठेवून इतरांना पुरेल असं बघायचं आहे. हां, समजा एखादा असतो, आता पृथ्वी तत्वाशी संबंधित काय आलं? बोर मारणार आलं, ती शेती आली, झाल्यानंतर तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आलं. हे करत असताना आपला नुसता फायदा बघायचा नाही आहे. इतरांच्या कल्याणासाठी मला काय करता येईल आणि तसं चांगलं काम जर तुम्ही केलं असेल तर लोक नंतर नावाजतात. म्हणजे तुमच्या जीवनाचं काय झालं? जीवन कृतार्थ झालं. असं करतो का आपण? समजतंय ना मला काय म्हणायचं आहे? म्हणजे असं आहे, मला थोडक्यात असं सांगायचं आहे. आता घरामध्ये एक नवरा बायको आहे आणि मुलं आहेत समजा, तर बायकोने स्वयंपाक करायचा, नवऱ्याने बाहेरनं राबून आणायचं, मुलांनी शाळेत शिक्षण करायचं. ज्याचं त्याचं काम नेमून दिले त्याचं त्यांनी काम केलं तर बरोबर चालतंय ना. उद्या नवरा बायको म्हणाले मी स्वयंपाक करणार नाही, मी नोकरीला जाते आणि तुम्ही स्वयंपाक करा. मुलं म्हणा अभ्यास करणार नाही, मी मोबाईल खेळत बसणार. समजतंय मला काय म्हणत? म्हणजे ज्याला जे नेमून दिलंय त्यालाही जर ते नाही केलं तर जसं घर विस्कळीत होतं तशीच आज परिस्थिती झाली आहे. पण अशी परिस्थिती व्हावी अशी देवाची इच्छा नाही आहे. जो कोणी जन्माला आलाय त्या माणसाने जर देवाची सेवा केली तर त्याचं कारण उदित होऊन तसं जीवन सर्वांचं व्यवस्थित जावं अशी त्याची इच्छा आहे. म्हणजे हे सूक्ष्म तत्व ह्या देहात धारण केल्यानंतर ते विकसित होतं आणि तर शेती हा विकसित झाल्यावर त्याचं जीवन चालू होतं. म्हणजे जीवन सरळ व्यवस्थित व्हायला लागतं. बरोबर समजलं का? समजलं का नाही समजलं? अवघड आहे जरा. म्हणजे तुम्हाला मला हे सांगायचं आहे, आज मुलाला कुठं पाठवू, कुठल्या कोर्सला घालू, हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना हे सगळे क्रिएट होतच नाहीत. म्हणून पूर्वीच्या काळी काय एकत्र कुटुंब असायचं, घरातली मोठी व्यक्ती पूजा करायची आणि सगळ्यांना तीर्थ द्यायची. आता 4 मुलं आहेत समजा, एकाचा पृथ्वी तत्व प्रधान आहे, एकाचा आप तत्व आहे म्हणजे पृथ्वी तत्व असलेला तो शेती करतो, नंतर दुसरा असेल तो आप तत्वाप्रमाणे किंवा आकाश तत्वाप्रमाणे प्रोफेसर होतो आणि त्याच्या तत्वाप्रमाणे, कारण का तीर्थ सर्वांनाच दिलं आहे. आणि वडील गेल्यानंतर काय असेल, मोठा मुलगा
करता म्हणून यायचा. तो गेल्यानंतर तिसरा भाऊ करता म्हणायचा. आज कुटुंब सगळी विभक्त झाल्यामुळे काय झालंय समजते ना. म्हणजे सगळी वाट लावायचं काम केलंय आपण आणि पुन्हा देवाला आपण दोष देतो. म्हणून दादाने सांगितलं की ते सगळे आता भानगडी तुमच्या लक्षात आल्यावरती हे काही होत नाही. घर वेगळं झाल्यावरती गोलस्वामीने माहिती नाही. म्हणून दादांनी एक ओंकार तत्व किंवा ओंकार साधना अशी गुरुतत्व गुरुमार्ग काढला आणि त्याच्यातनं एक साधना दिली. त्या साधनेतून हे जे कार्य होत होतं तेच कार्य होत आहे. त्या साधनेतून ते सूक्ष्म तत्व तुमच्या देहात धारण होऊन तुम्ही ज्या कारणासाठी जन्माला आलाय ते कारण उदित होऊन सगळ्यांचं जीवन व्यवस्थित व्हावं अशी तरतूद केली आहे. म्हणून पहिल्यांदा उठल्यावरती साधना करायची आहे हे सांगायचं आहे मला. आज प्रॉब्लेम आहे काय तर आणखीन एक मेसेज आला आहे त्या शिवानीचा. म्हणजे रोज मोबाईल वापरता ना दिवसभर वापरता दुसऱ्याचे सकाळी चार्जिंगला लावता की नाही लावता काय होईल मोबाईल वापरायला मोबाईल बंद होतो. मग हे तसं जीवन दिवसभर वापरायचं आहे. सकाळी चार्जिंग नाही केलं बंद पडतं मध्ये एकही काम घडत नाही. ते व्यावहारिक उदाहरण केल्याशिवाय कळत नाही. म्हणजे पहिल्यांदा साधना करायची आहे म्हणजे दिवसभरचं जीवन आपलं व्यवस्थित होणार आहे हे आपल्या डोक्यातच येत नाही. म्हणून वाचत आहे. या निसर्गात अनंत विषय आहेत. या निसर्गात जे अनंत विषय असून अध्यात्म किंवा परमार्थ म्हणजे काय ते ऐका. ते नुसतं जपाची माळ ओढणे आणि सगळ्या देवाला जाऊन येणं हे अध्यात्म का परमार्थ नाही. त्या विषयाकडे जाण्याचे हे मार्ग आहेत. पण ते आपल्या धारण करून घेऊन आपण त्या कुठल्या कारणासाठी जन्माला आलोय ते कारण उदित करून या जीवनात जिचं कृतार्थ व्हायचं आहे ते जोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत परत परत जन्माला यावं लागतं. म्हणून एवढंच मला बोलून सांगण्याचं कारण मला अनुभव सांगतो. मला दादांच्याकडे गेला मी BSc डिप्लोमा असेल झालं. मला दादाने बघितलं बरोबर सांगितलं तुझ्या नशिबात नोकरी नाही. तेव्हा मला सगळे लोक हसले. काय तू गुरुंच्यावर फारच बरंच साठवतो असं काय ऐकायचं असतंय काय. मला दादाने सांगितलं तू जा थिएटरवर जाऊन बस. बरं म्हटलं. ते ऐकलं म्हणून आज तुमच्या लोकांना एवढा लाभ झाला ना. मी तर ऐकलं नसतं तर म्हणजे माझं जीवन कृतार्थ झालं की नाही. आज काही लोकांना पुष्कळ लोकांना मार्ग मिळाला. आज एवढं केंद्रावर कित्येक लोकांचं कल्याण झालं. हा जो कृतार्थ होण्याचा भाव होता ते मी जर गुरूंची आज्ञा मानली नसती म्हणजे मी त्याचसाठी जन्माला आलोय. समजलं ना आता बरोबर. तसं तुम्ही प्रत्येकजण एका कारणासाठी जन्माला आहे ते तुम्हाला माहिती नाही आहे. मग ते फक्त तुम्ही साधना केल्यानंतर ते कारण आहे ते उदित होऊन ते बरोबर सार्थक होणार आहे. म्हणून ह्याच्यापूर्वीची योजना अशी होती. म्हणून त्या देवदेवता आपण जो विभक्त कुटुंब झाल्यामुळे देव कुठे आहेत म्हटलं काय सांगतो आपण मोठ्या घरी आहेत आणि तुम्ही कुठे आहात. समजलं ना आता विषय बरोबर. तरी परंतु तुमचं कल्याण हे व्हायलाच पाहिजे म्हणून देवाला काळजी म्हणून हा गुरुमार्ग झाल्याबरोबर तुम्हाला एक अडचणीच्या निमित्ताने सगळ्यांना एकत्र केलं आणि एक मार्ग ओंकार साधना करायची हे शिकवलं. त्या ओंकार साधनेतून तुम्ही ज्या कारणासाठी जन्माला आलाय ते उदित होऊन तुमचं जीवन व्यवस्थित व्हावं हाच उद्देश आहे. आहे की नाही बरोबर विषय. मग तुम्हाला विचार करण्यासारखं कारणच नाही. सगळी साधना केली की तुम्ही ज्या कारणासाठी तिकडे जाऊन कुठल्या कोर्सला घालू काय करू ते तुमचं ऑटोमॅटिक होत आहे सगळं. या निसर्गात जे अनंत विषय असून ते आम्हा मानवांना अनुभवाला आले आहेत किंवा अनुभवत आहोत. हे सर्व विषय मूळ निसर्ग या विषयातून बाहेर पडलेले आहेत. तर ज्या मूळ निसर्ग या विषयातून नानाविध विषय निर्माण झाले त्यातील कोणत्या ना कोणत्या तरी विषयात पारंगत नसू किंवा अध्ययन केलेले असू आपण अध्ययन केलेले म्हणजेच ते विषय आम्ही प्रत्येकाने वेगवेगळ्या अध्यायाच्या मार्गाने अध्ययन करून ठेवलेले आहेत. बघा कोणी आणखी असतो. आता मधुच्या मुलगी 5-6 वर्षाची त्यांनी कृष्णाचं चित्र काढले म्हणजे आर्ट हा गुण समजतंय ना. प्रत्येक काही ते सगळे जे विषय आहेत त्यातला प्रत्येक गुण प्रत्येकाजवळ आहे. त्या गुणपरत्वे तो विकसित झाला तर त्याचं जीवनाचं सार्थक किंवा उद्दिष्ट कृतार्थ होणार आहे. पण आज आपण काय करतोय हा डॉक्टर आहे पैसे इंजेक्शन देऊन दिवसभर काय 2 तासात 1000 रुपये मिळतो. मी नांगर मारून शेती का करायची.
म्हणून मी डॉक्टर व्हायचं. पण हा डॉक्टर व्हावा हे त्याच्या जन्माच्या कारणामध्येच आहे आणि मी शेतीच करावी असं माझ्या कारण आहे. मी ते सोडून जर करायला लागलं तर ह्याच्याकडे 10 पेशंट तर माझ्याकडे एकही पेशंट येत नाही. आज असंच करतात की नाही. जरा सराफीचा चांगला आहे समज संजय रोज घरं भरपूरच आहे. माझं दुकान बंद करून मी सराफीचं दुकान केलं. हे चाललं की नाही. आज बघितलं आज कोरोना याचं कारणच आहे म्हणजे देवसुद्धा देवाचं डोकंसुद्धा विटून गेलं. मी ज्या कारणासाठी ज्याला काही नेमून दिलं ते फोन न करता भलतंच काय ते करतो. लोकांना कमी श्रमामध्ये जास्ती पैसा पाहिजे. म्हणजेच ते विषय आम्ही प्रत्येकाने वेगवेगळ्या अध्ययन मार्गाने अध्ययन करून ठेवले आहेत. असा प्रत्येकाच्या ठाई एक विषय आहे. प्रत्येकाजवळ एक गुण आहे. उदाहरणार्थ कोणी सायन्सचा, कोणी आर्ट्सचा, कोणी कॉमर्सचा इत्यादी इत्यादी असे हे जे प्रत्येकाचे जीवनात उपजीविकेचे विषय आहेत त्या विषय माध्यमातून तो विषय ज्या प्रधान माध्यमातून प्राप्त झाला आहे त्या विषयातून मूळ किंवा प्रधान विषयाकडे आपण जाणे म्हणजे परमार्थ किंवा अध्यात्म. म्हणजे इथून आता तुम्ही इथून बागलकोटला गेल्यावर बागलकोटून परत विजापूरला येता येत नाही असं म्हटलं तर हसतील की नाही. हां मग देवाकडून इथं आलो तिथून त्या विषयातून तिकडे जायचं आहे जात नाही आपण. नाही समज. मी मगाशी उदाहरण दिलं. डॉक्टरनी सगळं आपलं काम व्यवस्थित केल्यानंतर पेशंट आता देव म्हणतात की नाही डॉक्टर तुम्हीच देव आता आम्हाला वाचवणार म्हणजे कुठल्या विषयात गेले मूळ विषय. हां नंतर डॉक्टर पण मूळ विषयाकडे जातात की नाही बघा. हां सगळे औषध देऊन झालं म्हणतात आता सगळं देवावर. हां म्हणजे कुठे गेले मूळ विषयाकडे. सगळ्यात आहे तुमच्या कुठल्याही गोष्टीत जेव्हा जेव्हा तुम्ही हरता तेव्हा शेवटी म्हणता आता देवावर सोडून काय होईल ते बघत बसूया. आधीच का नाही जात. परमार्थ किंवा अध्यात्म म्हणजे त्या मूळ विषय जो विषय तुम्हाला गुण दिला त्या विषयातून मूळ विषयाकडे जाणे आणि जीवन ईश्वरमय करणे हे जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत इथं वारी करावी लागती आणि ही वारी काही सोपी नाही आहे. आता जीवन 60 वर्षाचंच बाद झालंय का नाही पाहिजे 100 वर्ष. आता ह्या विश्वाची प्रगती जी आहे ती कशी होत गेली तर प्रत्येक देहिक माध्यमाच्या ठिकाणी जो एक प्रधान गुण असेल तो स्थूल गुण आहे. कारण तो आई उदरातून तुम्ही अनैसर्गिक आणलेला आहे. म्हणजे आईने अन्न सेवन केल्यानंतर तो तुम्हाला मिळाला. परंतु वातावरणातील पंचतत्वात जो गुण आहे हा सूक्ष्म गुण आहे व तो नैसर्गिक किंवा सजीव आहे. म्हणजे तुम्ही जे आणल्यावाले हे सजीव तत्व आहे. देवी म्हणून गेली आहे तुम्हाला कुलस्वामी म्हणजे 5 तत्वाचं एकरूपत्व म्हणजे देवी किंवा 5 तत्व एकरूप म्हणजे देव. ते तत्व सजीव तत्व आहे आणि तुमचं तत्व आहे ते निर्जीव तत्व आहे. म्हणून सकाळी अभिषेक करून त्याचं तीर्थ तुम्ही घेतल्यानंतर हे सजीव तत्व ह्या तुमच्या निर्जीव तत्वाला हे करतं विकसित करतं. पृथ्वी तत्व जागृत झाल्यावर एक जागृत झालं की ते बाकीच्या 4ला जागृत करतं आणि ज्याचं पृथ्वी तत्व प्रधान आहे ते 5 तत्व जागृत झाल्यावर तो शेतीमध्ये प्रगती करतो आणि आपलं जीवन व्यवस्थित करतो. समजलं. याच पद्धतीने त्याचं वायू असेल त्याचं आकाश असेल कोणाचं तेज असेल कोणाचं आप असेल. आता वर सांगितल्याप्रमाणे देहिक माध्यम किंवा स्थूल देहामधील स्थूल गुण जो आहे हा सूक्ष्म गुणाला म्हणजेच जो सजीव आहे त्याला धारण करतो व स्थूल गुण हा सजीव होतो. म्हणून देवाचं तीर्थ घ्यायचं पण तीर्थ कमी घेतो त्या सजीव व्हायला तेवढं पुरत नाही. म्हणून त्याला पूरक साधना आहे. साधनेची तो तुमचा सूक्ष्म विकसित होतो आणि तुम्हाला दिशा मिळते आणि मग तो बुद्धीकडे प्रवाहित होऊन मग बुद्धीकडे जातो. मग तो वायू तत्वाने कार्य करायला लागतो. आपण बसले असं म्हणे आता बसलो आता जरा जाऊन येतो बाहेर. बसलेलं एकदम वायू नाकातनं तर वायू डोक्यात गेला आणि निघालं हे अनुभवतं का नाही. तसं एखाद्याचा शोध लावताना त्यांना ते त्यावेळेला सापडतं. म्हणून त्यांनी सांगितलं की आता वर सांगितल्याप्रमाणे देहिक माध्यम किंवा स्थूल गुण जो आहे हा सूक्ष्म गुणाला म्हणजे सजीव आहे त्याला धारण करतो आणि मग तो बुद्धीकडे प्रवाहित होतो. मग तो वायू तत्वाने कार्य करायला लागतो म्हणजे म्हणजेच विचार.
असे हे असे उत्पत्ती मीमांसेचे गणित किंवा प्रोसेस आहे हा व त्याप्रमाणे हा चार्ट आहे तो आपण समजून घेऊया. हा म्हणून जो कोणी ज्या धर्मात जन्माला आलाय त्याच्याप्रमाणे त्यांना काहीतरी देव देवदेवतांना तुम्हाला हे दिलंय, अभिषेक करा, नमाज पडा, अमुक करा. म्हणजे हे सूक्ष्म तत्व तुम्ही तुमच्या देहामध्ये धारण करता. धारण केल्यानंतर ते जागृत झाल्यावर ते तुमचं जीवन व्यवस्थित चालावं अशी निसर्गता देवानी तरतूद केली. आणि हे धारण किंवा सेवन करून मग ते ओंकार सांगण्याचं आता होतं. पूर्वी संचित होत होतं, उपास करत होता, व्रतवैकल्य संचित झाल्यावरती कार्यान्वित होत नाही. तुमचे पैसे संचित म्हणजे घरात 10 लाख रुपये आणून घरात ठेवता का? मग काय करता? कुठेतरी गुंतवता, म्हणजे ते कार्यान्वित करायला पाहिजे. तसं पण जसं जसं घरं वेगळी व्हायला लागली, देवता माहिती नाही, घर देव हा प्रश्न नाहीच. मग हे सूक्ष्म तत्व ह्याच्यात धारण व्हायचा प्रश्न नाही. तुमचं उदित कारण जन्मल्याचं उदित होईना. हे सगळीकडे गोंधळ जेव्हा झाला तेव्हा गुरुमार्गातनं तुम्हाला एक ओंकार साधना दिली की हे जे कार्य होतं तेच ओंकार साधनेतून कार्य होतं. ओंकार साधना केल्यानंतर ते सूक्ष्म तत्व तुमच्या स्थूलामध्ये धारण होतं आणि ते विकसित होऊन तुम्ही ज्या कारणासाठी जन्माला आलाय त्याच्याप्रमाणे तुमचं जीवन व्यतीत होतं. बरोबर समजलं? आता ह्याच्यापेक्षा सोपं सांगणं शक्य नाही. म्हणून एक वेळ जेवण राहिलं तरी पण साधना करायची. ती कुठल्या जातीसाठी धर्मासाठी असं नाही आहे. जाती धर्म आपण बनवलंय. जन्माला आल्यानंतर सगळे जंगलात फेकून द्यायचे. तर कुठली जात सांगितली असती? एक स्त्री जात आणि एक पुरुष जात. जन्मधर्म, ज्या धर्मात तुम्ही जन्मला त्यातील देवदेवता किंवा नैसर्गिक तत्व किंवा सूक्ष्म तत्व. जीवन धर्म म्हणजे जीवन सरळ व्यतीत होते. देह धर्म म्हणजे देवदेवतांनी दिलेला आशीर्वाद हा देहाने धारण करणे. अनैसर्गिक तत्व किंवा स्थूल तत्व म्हणजे तुम्ही करत असलेल्या देवदेवताची जन्मधर्मापणे करीत असलेली सेवा या तुमच्या देहाने धारण करायची आणि ते निर्जीव तत्व सजीव करून त्याप्रमाणे कार्य करून जीवन आपलं सरळ व्यतीत करायचं. सोपं. म्हणजे नैसर्गिक किंवा सूक्ष्म तत्व हे देवदेवतांच्या माध्यमातून तीर्थ प्रसाद रूपात आपल्या देहातील स्थूल किंवा अनैसर्गिक प्रधान तत्वात धारण करणे व तो विषय सजीव झाल्यावर त्या विषयात प्रगती होते. समजतंय ना? हां. तर याप्रमाणे कोणाचे पृथ्वी तत्व प्रधान किंवा आप तत्व किंवा तेज तत्व किंवा वायू तत्व किंवा आकाश तत्व हे प्रधान. तर त्या प्रधान तत्वाप्रमाणे त्या व्यक्तीचे गुणधर्म जे आहेत, दैहिक गुणधर्म हे विकसित होत असतात. तर ही जी एक निसर्गतः रचना आहे विश्व उत्पत्तीची, ह्या विश्व उत्पत्तीच्या विषयाप्रमाणे आमचे जीवन साकार होणे हे इष्ट आहे का नाही, यालाच लॉ ऑफ नेचर म्हणतात. म्हणजे निसर्ग नियम. तुम्ही त्याप्रमाणे जायला पाहिजे. देवांनी ठरवलंय असं करायचं. म्हणून सांगितलं कुटुंबामध्ये कुणी काय करावं हे निश्चित असेल तर कुटुंब जागेवर असतं. त्याप्रमाणे देवांनी प्रत्येक कोण जन्माला त्यांनी कसं लॉ ऑफ नेचर त्याप्रमाणे आपण ऑलवेज वी आर गोईंग अगेन्स्ट द नेचर. हो का नाही? काय लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मुलगा झाला पाहिजे वंशाला दिवा लावायला. आता सगळ्यांना मुलगीच झाले आणि त्यांना लग्नाला मुली मिळाली तर वंशाला दिवे लागायचे कसे? देवाचा हिशोब कसं? इकडे 50 मुली झाल्या तर इकडे बरोबर 50 मुलं. ते दोन्ही होऊन कार्य व्यवस्थित जावं. आणि इथं काय कायमचं अमरपट्टा घेऊन आलो लाखो वर्ष राहणार आहे इथं. पण वागतो कशी आपण? लाखो वर्ष राहणार आहे. म्हणजे 60 वर्ष म्हणजे काहीच नाही. हा सेकंड काट्यामुळे हजारो वर्षाच्या जीवन म्हणजे हे जग उत्पन्न झालेलं लाखो वर्ष बघितलं तर आपलं जीवन आहे सेकंड काटा फिरून आला ना तेवढं आहे. ते सुरू झालं म्हणजे सवर पण उड्या केवढ्यात. म्हणजे लॉ ऑफ नेचर म्हणतात. म्हणजे निसर्ग नियमाप्रमाणे करणे इष्ट असते, परंतु नेहमी अगेन्स्ट द नेचर जाणे. म्हणजे उदाहरणार्थ वडील डॉक्टर असतात म्हणून पुढे ते हॉस्पिटल चालविण्यासाठी मुलाला डॉक्टर हो असे म्हणतात, परंतु मुलगा उत्स्फूर्त कॉमर्सला जायचे असे म्हणतो.
याचा अर्थ 5 तत्वातील त्या मुलाचे वायू तत्व हे प्रधान आणि त्याप्रमाणे त्याचा इष्ट विकास होतो, म्हणजे निसर्गानुसार. परंतु वडील डॉक्टर त्यांचे प्रधान तत्व म्हणजे आप तत्व आणि मुलाचे प्रधान तत्व वायू तत्व. आता अशा मुलाला डॉक्टर व्हायला सांगितले तर त्याला तो डॉक्टरी अभ्यास जो आहे तो अगदी मेटाकुटीने करावा लागतो, म्हणजेच अगेन्स्ट द नेचर. हे आपण बघतो. आता निसर्गतः देवाची रचना ह्या जगाचा व्यवहार सुरळीत चालावा अशी आहे. बघा, आता गाव आहे तिथे डॉक्टर असतो की नाही, डॉक्टर असायला पाहिजे, इंजिनियर असायला पाहिजे, सगळे असायला पाहिजे. एका डॉक्टर सगळे डॉक्टर एका इंजिनियर म्हणजे दुसऱ्या गावानं बोलवायचे. मला काय म्हणायचं कळतंय तुम्हाला. अशी योजना देव तिथं बसून करतो. ह्या गावामध्ये हे सगळे असायला पाहिजेत, ह्या गावामध्ये हे सगळे असायला पाहिजेत, नाही करणार. पण प्रत्येक ठिकाणी आपलं डोकं चालवून सगळे नाही, तो डॉक्टर झाला ना मी पण डॉक्टर होणार, तो कॉन्ट्रॅक्टर म्हणून एवढे पैसे मिळतो म्हणजे मी कॉन्ट्रॅक्टर होणार. पण तुझा प्रधान तत्व जर तो नसेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही. आता निसर्गतः देवाची रचना ह्या जगाचा व्यवहार सुरळीत चालावा अशी आहे. म्हणजे काय, इकडे 50 मुली झाल्या तर तिकडे 50 मुले व्हावी, म्हणजे लग्न करून पुढे त्यांचे वंशाचे दिवे लावायचे. परंतु आपण अगेन्स्ट द नेचर जाऊन मुली नको म्हणून अबॉर्शन करतो, कारण वंशाचा दिवा लावण्यासाठी मुलगाच पाहिजे. असा जर प्रत्येकाचा मुलगाच झाला तर मुलींशिवाय दिवा कसा लागणार. म्हणून वंदनीय दादा प्रथमतः यांनी असा प्रश्न विचारला होता की अध्यात्म किंवा परमार्थ म्हणजे काय किंवा याची व्याख्या काय. तर अध्यात्म किंवा परमार्थ म्हणजे देवदेवतार्जन नव्हे. आता ही पंचतत्वे जी आहेत ही दिसतात कुठे. एक आमच्या स्थूल शरीरातल्या पंचतत्वांमध्ये एक कुठले तत्व अधिक किंवा एक कुठले कमी आहे हे किंबहुना एखाद वेळेला कळेल. परंतु वातावरणातील पंचतत्वे जी आहेत त्यातले अमुक एक तत्व मी वेचायचे हे आम्हाला कळत नाही. यासाठी तुमचे स्थूल तत्व आणि वातावरणातले ते सूक्ष्म तत्व ह्या तत्वांना जोडण्यासाठी त्या तत्वाचे प्रतीक म्हणून देवदेवतांच्या प्रतिमा देवात आल्या. समजताय ना. जसं आपल्या शरीरात 5 तत्व आहेत की नाही, पृथ्वी तेज वायू आकाश. निसर्गातही दिसतात. पृथ्वी तत्व आहे दिसतंय, वायू दिसतं, आकाश दिसतं. ती सूक्ष्म तत्व आहेत आणि ती सूक्ष्म तत्व नेहमी आपल्या श्वासातून जात असतात. म्हणून आपल्याला जी शरीरामध्ये कमतरता होती ती श्वासातून भरून निघते. बरोबर आहे. आता आपल्यात तत्व आहे ते जड तत्व आहे आणि वातावरणात आहे ते सूक्ष्म तत्व आहे. त्या दोन्हीची सांगड कशी घालायची म्हणून देवदेवता आल्या. त्यांचं सूक्ष्म रूप म्हणून देवदेवता म्हणल्या. त्यांच्यावर अभिषेक केल्यावर त्यांच्यातली शक्ती पाण्यातून त्याच्यात आली. ते तीर्थ म्हणून आपण घेतल्यानंतर ते सूक्ष्म तत्व आपल्यात धारण झालं. बरोबर आहे. आता एकत्र कुटुंब होतं तेव्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे मोठ्याने पूजा केल्यानंतर बाकीच्या सगळ्यांच्या जाऊन ते तत्व धारण होत होतं. पण जेव्हा विभक्त झाले सगळे कुटुंब, देवदेवता माहिती नाही कोणाच्या, मोठ्या घरी देव सगळे, देवाची पूजा माहिती नाही, मग हे तत्व ह्याच्यात धारणच झालं नाही तर तुमचं जीवनधर्म उदित होणार कसा. समजलं का विषय. बरोबर आहे की नाही. तेव्हा देवाला काळजी पडली म्हणून हे सगळं असे भानगडीतून म्हणून ओंकारचा नाही गुरुमार्ग काढून अडचणींनी तुम्हाला बोलवून प्रत्येकाने तुम्ही केल्यावर तुम्ही ज्या कारणासाठी जन्माला आलाय ते कारण उदित होऊन तुमचं जीवन व्यवस्थित चालावं. बरोबर सांगणं समजलं. बरोबर. तेव्हा नो एक्सक्यूज. जेवायला वेळ नाही म्हणून महिन्यावर जेवला नाही तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. 3 दिवस नाही जेवला तर मनुष्य मरत नाही, पण 3 मिनिटं श्वासाशिवाय राहू शकत नाही. म्हणून तुम्ही साधना केल्यानंतर प्राणायाम येतो, आत्म्याची तरतूद. आत्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत देहाला किंमत आहे. आत्मा गेल्यावर देहाला किंमत शून्य आहे. त्या आत्म्याला कर्ममुक्त होऊन तुम्हाला जन्माला येण्याचं कारण उदित व्हावं म्हणून देह दिलाय. आता ह्याच्यापेक्षा आणखी स्पष्ट आणि सोपंच कारण सांगणार नाही. म्हणजे तुमचं लक्ष कुठे पाहिजे. तुमचं पहिलं उठल्याबरोबर जसं पुण्याला मी उदाहरण सांगितलं, एक दुकानदार होते
त्यांच्या गुरुंनी त्यांना एक साधना दिली होती, तर ती केल्याशिवाय 10 वाजता दुकान उघडायचं, वाटेल ते होऊ दे. ते एक दिवस असं गिऱ्हाईक आलं, आम्हाला जवळजवळ 5 लाखचा माल हवा आहे आमचा, म्हणजे तो काम करणारा सॅनिटरी बसवणारा तो लवकर येणार आहे, कारण त्याला पुढे जायचं नाही. तर आम्ही सकाळी 6ला येतो म्हणाले. त्यांनी सांगितलं तुम्ही वाटेल 5 लाख सोडून 5 कोटचा जरी माल सांगितला तरी आम्ही 10 शिवाय येणार नाही. आमच्या गुरुने सांगितलेली साधना करणार, आम्ही 10ला उघडणार, 10:30ला तुम्ही या. आपण असं तर काही केलं तर हो येतो की 6ला का 5लाच येतो. ही तर परीक्षा असते. तुम्ही कमवलं आणि तुम्ही म्हणजे जनरल बोलतो मी, कमवलं 6 लाख रुपये दिले आणि जीव गेला, काय करायचे ते पैसे? समजलं नाही. इतकं पर्टिक्युलर पाहिजे की पहिलं ते आणि अर्धा तास. तुम्ही काय 23-23.5 तास 24 तास म्हणजे अर्धा तास मागतात गुरु. ते कुणाच्या कल्याणासाठी? आपल्या कल्याणासाठी. जसं बाळाच्या भोकेला वैयक्तिक सगळ्यांनी जेवायला पाहिजे, तसं सगळ्या कुटुंबातल्या घरांनी साधना केलीच पाहिजे, तरच हे पुढे. आज बघतोय आपण जीवन सगळं विस्कटीत झालंय. काय करावं, कुठे जावं, काय करावं, काहीच कळत नाहीये. फक्त जर गुरूंचा तुम्हाला आशीर्वाद असेल तरच मार्ग सापडणार. तुम्ही स्थूल आहात आणि तुम्हाला सूक्ष्म तत्व धारण करायचे आहे, परंतु सूक्ष्माची जाणीव होती आहे का? नाही होत. नाही. परंतु देहातील स्थूलामध्ये जे प्रधान आहे त्याची जाणीव होते आहे. एकेला सांगतो बघा, मला शेतीमध्ये आवड आहे म्हणून जाणीव होत असती. ते घरी सांगतो मला प्रोफेसर व्हायचं आहे, सांगतात की नाही. मला अमुक सांगायचं आहे. डॉक्टरचा मुलगा सांगतो मला नाही, मला इंजिनियर व्हायचं आहे. म्हणजे त्याचं पृथ्वी त्याचा प्रधान आहे. इंजिनियर म्हणजे कन्स्ट्रक्शन करणार, पृथ्वीशी संबंधित. परंतु देहातील स्थूलामध्ये जे प्रधान आहे त्याची जाणीव होते आहे की आपण अमुक एक शिकावं. पण ते शिकावे असे जे तुम्हाला वाटत आहे ते अधिक प्रमाणामध्ये वाढीला लागण्यासाठी, म्हणजेच सजीव होण्यासाठी जे प्रधान आहे ते सजीव होण्यासाठी वातावरणामध्ये जी सजीव पंचतत्वे आहेत त्यातले एक तत्व जे आहे ते तुमच्यामध्ये आवाहनित व्हावयास पाहिजे. त्याच्याशी ते जोडलं गेलं पाहिजे. आता त्या तत्वाचे आवाहन जे आहे हे तुम्ही नुसते तत्वा ये म्हणून बोलून होणार नाही. त्या तत्वाची प्रतीके म्हणजे पंचतत्वांची प्रतीके काय? तर देवदेवता. म्हणून तुम्हाला एक कुलस्वामिनीची मूर्ती आणि एक कुलस्वामीची मूर्ती दिली, म्हणजे ते पंचतत्वाचं सूक्ष्म रूप. त्यांना तेव्हा अभिषेक घातल्यावरती ते तुमच्यात धारण होणार. अशा त्या देवदेवतांचा मूळ उद्देश काय होता? आम्हा मानवांच्या कल्याणाचा. म्हणजेच नैसर्गिक ते सूक्ष्म तत्व म्हणजे देवदेवतांकडून व आपले ते स्थूल तत्व, ही 2 तत्वे एकमेकांना भेटली की उमगले जन्माचे कारण, म्हणजेच तुमच्या जीवनाचे उमगले प्रधान कारण जन्माचे ते उदित होत असते. माझा प्रश्न असा होता की अध्यात्म किंवा परमार्थ हे शब्द आपण येता जाता बोलत असतो आणि त्यावर चर्चाही करीत असतो. तर आपल्याला ह्या 2 शब्दांचा अर्थ काय आहे तो कळला का? मलाही बऱ्याच जणांनी विचारलं तुम्ही दादा एवढं करता, म्हणजे तुम्हाला साक्षात्कार वगैरे झाला का? हे चर्चा. म्हणजे साक्षात्कार म्हणजे काय मला माहिती नाही. म्हणजे आणखी काय रे, आत्मानुभव आला का? म्हणजे मोठे मोठे शब्द. साक्षात्कार म्हणजे काय म्हटलं, काय मला काय माहिती नाही. मग मला आरती करताना मला दादांचा फोटो हलताना दिसला. तुम्हाला दिसतो का? म्हटलं काही नाही, तू हल्ला असेल म्हटलं. आता एवढी नाही काहीतरी असं काही हे होत नाही. हे म्हणजे नाहीच. तुम्ही कशा हे जगाचं कार्य चालू असेल तर प्रत्येकाने काहीतरी काम केलं पाहिजे आणि त्याला बॅलन्सिंग सगळं असायला पाहिजे. घरात जसं नुसतं देवासमोर बसून जेव मारत बस सगळे दुपारी जेवायला मिळेल का? बरोबर. मी काय सांगतो लक्षात, जो ज्या कारणासाठी जन्माला आहे त्याप्रमाणे त्यांनी कार्य करायचं आहे आणि एकमेकांचा व्यवहार सांभाळून हे जगाचं जीवन आहे ते व्यवस्थित पुढे गेलं पाहिजे. तर आपल्याला या 2 शब्दांचा अर्थ काय आहे तो कळला का? अन्वय कळला का? आपण आता क्रमशः विषयाकडे जात आहोत. तेव्हा मी तुम्हाला सांगितले की अध्यात्म किंवा परमार्थ याची व्याख्या तुम्हाला कोणी विचारली तर बहुमोल असे जीवन, देवदेवतार्जन करणे, जपजाप्य करणे, उपास तपास करणे, व्रतवैकल्य करणे यासाठी खर्च करणे म्हणजे परमार्थ नव्हे.
मग ही सगळी साधने जी आहेत ती कशासाठी आहेत? पारमार्थिक किंवा आध्यात्मिक अवस्था प्राप्त करण्यासाठी आहेत. तुम्ही नित्याचरणामध्ये हे सगळे जे काही करता हे त्या मार्गाकडे जाण्याचे साधन आहे. तर आता ह्या साधन परत्वे आपल्याला जाण्याची पूर्वापार परंपरा जी आहे ही ऋषीजनांपासून सांगितली आहे. ह्यातला मूळ मतितार्थ किंवा गर्भार्थ हा आपल्याला समजला नाही. पूर्वीच्या काळी आपल्या पूजनामध्ये पंचायतन असायचे. आहेत ना, होते ना, आहेत ना. पंचायतन म्हणजे 5 तत्व झालेले. कुलस्वामीची मूर्ती किंवा कुलस्वामीची मूर्ती म्हणजेच ती 5 तत्वे. पंचायतन याचा अर्थ पंचमहाभूत तत्वे. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. ती पूजनार्थ कशासाठी होती? हम्म. तर ज्या काया वाचा मनाची रचना ह्या पंचभौतिक तत्वाने झालेली आहे, ही तत्वे आपण आई उदरामध्ये आई सेवन करीत असलेल्या अन्न पाण्यातून धारण केलेली असतात. म्हणून आहे ती जड आहेत, ती जड आहेत. आणि त्या देहिक माध्यमाच्या बाहेरच निसर्गाची पंचतत्वे आहे. निसर्गात पंचतत्वे नसती तर अन्न पाणी जे तुम्ही सेवन करता त्यातून ती पंचतत्वे तुमच्या शरीरात आली नसती. मग अन्न व पाणी सेवन करण्याचा उद्देश काय? तर शरीराची झीज होत असताना ही जी पंचतत्वामध्ये कमतरता होते ती अन्न पाण्यातून भरून निघावी. तर असे हे पंचभौतिक तत्वाचे काया वाचा मन जे आहे त्या काया वाचा मनाच्या माध्यमात ज्या पंचतत्वांची धारणा झालेली आहे ती तत्वे स्थूल तत्वे आहेत. तशीच वातावरणामध्ये सूक्ष्म तत्वे आहेत. सूक्ष्म व स्थूल या तत्वांचे एकरूपत्व झाले किंवा युती झाली की जन्माचे कारण हे तत्व जे आहे ते बाहेर पडते. म्हणजे काय, दोन्ही एकत्र झाल्यावर म्हणजे दुधाला ताक लावल्यावर काय होतं आणि घुसळल्यावर काय होतं? ताक वेगळं आणि लोणी वेगळं. बरोबर समजलं? तुम्हाला जन्माला आल्यानंतर तुमच्या जन्माचे कारण काय आहे? उगीच खाया पिया आणि मरून गेला काय उपयोग झाला? कोण डॉक्टर होतं, कोण प्रोफेसर होतं, नावारूपाला येतात की नाही? ते नावारूपाला येण्याचं कारण उदित व्हावं म्हणून देवाचं सहाय्य घ्यायचं आहे. आणि ते देवाचं सहाय्य तुम्ही घ्यायचं सोडलं म्हणून गुरुमार्ग घ्या म्हणून तुम्हाला ओंकार साधण्यातून ते जोडून द्यावं लागलं. आता एकदम स्पष्ट सांगितलं. तुम्हाला जन्माला आल्यानंतर तुमच्या जन्माचे कारण काय आहे हे जर सांगितले गेले नाही तर तुम्ही गुरुमार्गात आलात कशाला? माझा प्रश्न समजला काय? आपल्या जन्माचे कारण जे आहे हे आपल्याला विचारांती शोधून सापडत नाही. ते का नाही सापडत? आता असे पहा, घरी विरजण असते का नाही? त्यामध्ये रवी घालून घुसळले की लोणी बाजूला होते व ताकही बाजूला होते. ही क्रिया तरी सर्वांना माहीत आहे ना? तसे स्थूल व सूक्ष्म या दोन्ही माध्यमामध्ये उपासना दीक्षा जी आहे ही त्याचे मंथन करून लोणी बाहेर काढते आणि ताक वेगळे करते. समजले? आता जे सूक्ष्म तत्व आहे त्याला स्थूल तत्वात धारण करून स्थूल तत्वात सजीवता आणायची. आणि ज्या तत्वातून आपण जन्माला आलो अशा ह्या तत्वाचा प्रधान गुणधर्म काय आहे? तर प्रत्येकातले एक प्रधान तत्व जे आहे हे सारखे नाही. प्रत्येकातलं सारखं कसं असेल? कुणाचं पृथ्वी तत्व असेल त्यांनी शेती करायला पाहिजे, कुणाचं आपतत्व असेल त्यांनी अमुक करायला पाहिजे, कुणाचं तेज असेल त्यांनी अमुक. म्हणजे त्या प्रकारे ते सगळे लोक असायला पाहिजे की नाही? समजते ना? बरोबर. तसं आकाश तत्व असेल ते प्रोफेसर व्हायला पाहिजे, कोणी डॉक्टर व्हायला पाहिजे, कोणी इंजिनियर व्हायला पाहिजे. म्हणजे हे जगाचं कार्य होत राहिले. तर जो ज्या कारणासाठी जन्माला आला त्याला जोडून देण्याचं कार्य ह्या देवदेवतांच्या माध्यमातून होत जातं. एवढंच एक सिंपल. आता जे सूक्ष्म तत्व आहे त्याला स्थूल तत्वात धारण करून स्थूल तत्वात सजीवता आणायची. आणि ज्या तत्वातून आपण जन्माला आलो अशा ह्या तत्वाचा प्रधान गुणधर्म काय आहे? तर प्रत्येकातले एक प्रधान तत्व जे आहे हे सारखे नाही. म्हणजेच कोणाचे पृथ्वी तत्व अधिक, कोणाचे वायू तत्व अधिक, इत्यादी इत्यादी. प्रत्येकाचे आपापल्या परीने तत्व वेगळे आहे.
तर असे जे प्रधान तत्व आहे स्थूल देहाचे, त्या प्रधान तत्वाला हे सूक्ष्म तत्व धारण करायला सोपे पडते आणि ते तत्व जे प्रधान आहे ते हे सूक्ष्म तत्व धारण करून चैतन्यमय होऊन बाकीची तत्वे जी ती सिद्ध करीत असते. समजले? म्हणजे समजा आता एक कोणीतरी व्यक्ती एक विषय घेतो, त्या विषयात तो पारंगत झाल्यानंतर विषय तोच असतो, तो इतरांना देऊन त्या विषयातली ती माध्यमं ती जशी वाढवली जातात, तसेच एक तुमचे प्रधान तत्व जे मोस्ट सेन्सिटिव्ह किंवा जे प्रधान आहे त्याप्रमाणे सगळी तत्वे प्रधान कराव्याची. म्हणजे कसं, आता एक MA PhD झाला आहे, तो सुद्धा शिकून BAच्या लोकांना शिकून त्याला MA PhD करतो की नाही. म्हणजे इथं काय केलंय, एक विषय घेतो, त्यात पारंगत झाल्यानंतर तोच इतरांना देऊन त्या विषयातले ती माध्यमं वाढवतो. म्हणजे हा रिटायर होतो, तो पुन्हा प्रोफेसर शिकायला म्हणजे मार्ग पुढे जातो की नाही. तसं व्हावं असं देवाची इच्छा आहे. आता असे सूक्ष्म तत्व जे आहे हे धारण करण्याचा जरी आपण विचार करते झालो तरी आपल्याला दिसत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या तत्वाची धारणा करणार कशी. म्हणून त्या तत्वाची धारणा करण्यासाठी पूर्वीच्या काळात तुमच्या इष्ट देवदेवतांची पंचायतन म्हणून जी आहेत ही पूजना अर्चनामध्ये घेऊन किंवा पूजनार्चनादी विधीमध्ये तुम्ही घेऊन त्या माध्यमातून आपल्या कुटुंबात जन्माला येणाऱ्या ज्या कोणी व्यक्ती आहे की ज्यांच्या पंचतत्वामध्ये एक प्रधान गुण आणि बाकीचे गौण गुण, अशी जी कुटुंबामध्ये व्यक्तिगत जीवनाची योजना एका विचाराने, एका सुख शांती समाधानाने कुटुंबात प्रत्येकाने आपले जीवन व्यतीत करावे म्हणून सगळ्यांची पातळी एक आल्यानंतर सुखाच्या शोधात जावे लागत नव्हते. मगाशी सांगितलं जातं, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती, तुम्ही सुद्धा अनुभव असेल, एकत्र कुटुंब पद्धती असताना मोठे घरातले पूजा करून सर्वांना तीर्थ द्यायचे. म्हणजे ज्याचा जो गुण आहे तो विकसित होऊन ते जीवनाला एक दिशा मिळत होती. आज प्रत्येक जण विभक्त झाल्यामुळे प्रत्येकाला काय करावं काय नाही, जसं नवीन कोर्स काय आलाय तो बघून आपण त्या नवीन स्कोअर प्रमाणे तुझं तत्व प्रधान पाहिजे की. समजतं की नाही माझा विषय तुम्हाला. आज आपण हुडकाहुडकी करतोय ना, सापडतंय का बरोबर, पण केव्हा सापडेल. आतापर्यंत ऐकल्यावर केव्हा सापडेल ते. तुम्ही साधना केली की त्यातलं तत्व सूक्ष्म तत्व तुमच्या धारण झाल्यानंतर तुम्हाला येण्याचं कारण आहे ते स्थूल आहे. ते सूक्ष्म तत्व धारण झाल्यावर, ते सूक्ष्म तत्व विकसित झाल्यावर तुम्हाला बरोबर दिशा मिळेल. म्हणून पहिल्यांदा तुम्ही साधना करायला चालू करा सगळेजण. आज मुलांना सांगितलं म्हणजे मुलांना पुढं कुठं जायचंय, मला काय करायचंय हा प्रश्न पडणार नाही, म्हणून सर्वांना बोलवलं मुद्दाम. पुढं अशीच परिस्थिती आहे. आज काय शाळा बंद आहेत, काय करावं, कुठे जावं आणि काय करायचं काही सुचत नाही. आहे का नाही, सांगा मला. मग त्याच्यात मार्ग देवाने जेव्हा दाखवला आहे आणि तो देवाने दाखवला मार्ग 100% बरोबर आहे. केल्यानंतर कुठेतरी तुम्हाला दिशा दिसेल. आज आपण इकडे सगळेजण आलोय, गावाचा काहीतरी संपर्क आहे का हो आपल्याला. तुम्ही ठरवलं होतं का, कुणी ठरवलेलं नव्हतं. याच्यावरनं तरी आपण शान व्हायला पाहिजे की ते सगळं व्यवस्थित बरोबर चाललंय की नाही. का चाललंय तर ते एक धरून ठेवलं म्हणून त्याच्यातनं आपल्याला दिशा मिळाली. म्हणून मला सांगायचंय की तुम्हाला विचार करायचं कारणच नाही. परंतु आज कुटुंबात 4 माणसं असली तर चौघांचे आचार विचार हे एका विचाराशी सहमत होत नाही. वेगाने वेगळं झालं की सगळं वाट लागते. का होत नाही ह्याचा निष्कर्ष सापडत नाही. परंतु होत नाही तेवढे खरे. कामकाजाला प्रश्न विचारायला येताना काय तर शांतता नाही. पण घरात माणसे किती, 3. आता 4थी शांतता आणायची कुठून. आता सर्व आपल्या गरजे इतकी तरतूद जन्माला येण्यापूर्वीच ईश्वराने तुमची केल्याशिवाय इह जगतात तुम्हाला जन्माला पाठवले नाही किंवा जन्म देत नाही.
जन्माला येण्यापूर्वी काय काय तयार केलं नीट बघा. जन्माला येण्यापूर्वी सगळी तयारी करून जन्माला पाठवलं असं दादाने सांगितलं. ते काय काय केले बघूया. देवाने जन्माला घालताना दादा म्हणतात किती शुद्धपणाने सर्व तरतूद करून जन्माला घातले आहे, पण ते शुद्धपणे समजून घेऊन न जगता दुःख म्हणजे अज्ञानाचा शाप आपण भोगतो. आता काय तरतूद केली आहे. जन्माला येण्यापूर्वी जन्माला येण्या म्हणून स्त्रीच्या स्तनावर दूध येतं की नाही. इतर वेळेला तुम्ही काही टोचलं तर काय येतं. हां, इथं दूध कसं येतं म्हणजे तयारी केली आहे की नाही. त्या मुलाला दूध पाहतं. ब्रेस्ट फिटिंग इज द बेस्ट म्हणून सांगतात. दुसरं, दर जन्मात परिपूर्ण 360 अंश कर्म देऊन जन्माला घालतो व दोष 18 वर्षानंतर धारण व्हावे अशी योजना करतो. अशी जर योजना केली नसते तर काय होईल. बघा, हा पहिला जन्म आहे, हा दुसरा जन्म, तिसरा जन्म, चौथा जन्म आणि पाचवा जन्म. आपण बघूया. पहिल्या जन्मात तुम्हाला पहिलं कसे ते आकृती देव आणि तुमची आकृती एकच आहे. म्हणजे 100% तुम्ही देवासारखे आहात. म्हणजे 360 अंश कर्म बरोबर आहे. 100% तुम्ही समजा 20% पाप केलंय म्हणजे पुढचा जन्म घालताना 100%तलं 20% वजा करून जर जन्माला घातलं दुसरा जन्म, त्याचं काय होईल. 80% होईल. तर ह्याच्यातही आणखीन तुम्ही 20% केलं तर तिसरा जन्मात काय होईल. 60% होईल. आता ह्या जन्मात 40% केलं म्हणजे किती झालं. 20% होय ना. आणि याच्या जन्मात पुढच्या जन्मात 20% म्हणजे 0%. आता इथं जीवन कसं जगणार. असं होऊ नये. म्हणजे पाचव्या जन्मात शून्य जर कर्म झालं तर जीवन जगता येणार नाही. असं होऊ नये म्हणून दर जन्माला येताना हे 100% देऊन पाठवतो. आणि हे जे तुम्ही 20% काय केलंय ते 18 वर्षानंतर यावं भोगण्यासाठी. आणि तत्पूर्वी जर चांगले आईवडील मिळाले आणि त्यांनी संस्कार केलं तर हे 20% जे भोगायला लागणार आहे ते परस्पर विमोचित होतं. म्हणून तो आत्मा मेल्यानंतर असे संस्कार हे त्याला दिसत असतं. असे चांगले आईवडील कुठे मला जन्माला जाता येईल म्हणून तिकडे जात असतो आणि तुम्ही त्या वेळेला इकडं घरात श्राद्ध पक्ष म्हणून त्याला आवाहन करत असता. म्हणून त्याला मागे ओढता. म्हणून तो ह्या घराण्यामध्ये विद्यानाथ संततीनाथ संपत्तीनाथ करतो आणि त्याचा उद्देश इकडं असतो. समजलं की नाही बरोबर. आणि वर्षानुवर्ष श्राद्ध करताय म्हणजे तो मुक्त झालाय की नाही झाला. म्हणजे किती वेळगळ कल्पना आणि कसं जीवन आपण सोन्यासारखं जीवन सगळं बाद करून अज्ञानाचा शाप होऊन देवाला म्हणतो असं का तसं का. तिसऱ्यांदा दर जन्मात परिपूर्ण कर्म झालं. म्हणजे बघा चुकण्यापर्यंत जन्माला घातलं की नाही. म्हणून ते कशाने दोष करतात सगळे. आपल्या डोळ्याचा तराजू बाकडा आहे. श्रीमंत असेल तर त्यांचं काय आणि ह्याचं काय. म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन सारखा नाही आहे म्हणून ते पाप घडतं. एखाद्याला कमी लेखायचं आणि एखाद्याला म्हणजे समाधान नाही. ह्याचं बघवत नाही. म्हणजे ह्याच्यासारखं नको पण ह्याचं बघवत नाही ना. मग तर काय तर मनामध्ये काहीतरी विचार आले की ते मनोमय कोश बिघडतो. मनोमय कोश बिघडला की पुढचा विज्ञानमय आनंदमय बिघडतो. म्हणजे तिकडची आत्मिक शक्ती बिघडली की कर्म कमी कारण होतं. इतकं सुंदर आहे. म्हणून प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी राहायचं. सकाळपासून उठल्यावर देवाचं नाव घेऊन ते दिलंय मला ते चांगलं आहे. याच्याशिवाय दुसरा उपाय नाही. आता शरणागती म्हणजे काय. एकदा अनुभवला ना की गप्प बसायचं. आपल्याला नाही सारखं मिनिटाला पाहिजे. दादा सांगितलंय. दादा जेव्हा तेलीबाबांच्याकडे सेवेला जायचे त्यावेळेला बघा तुम्ही आता आपण बसलोय मी बोलतोय तुम्ही ऐकताय ठीक आहे. तुम्ही पण गप्प बसायचं आणि मी गप्प बसायचो. किती वेळ बसाल. तसं दादा लहान होते. डबा तिथं ठेव म्हणायचे आणि बसायचे आणि आपल्या तेलीबाबा इकडे बघत असं 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 ते एक दिवस दादांच्या डोक्यात सहज असं आलं. काय म्हणलं हा म्हातारा उगीच बसून मला बसून ठेवतो असं असं कर बसो. हा मेला तर बरं होईल माझी सुटका होईल. असं यायचा अवकाश इकडे बघत आहे ते बहिणी म्हणजे मी मरणार नाही आणि तुला सोडणार नाही. त्याबरोबर दादा म्हणाले अरे माझ्या मनात विचार यायचा अवकाश ह्या ग्रस्थाला कळता म्हणजे इथं काहीतरी आहे. म्हणून म्हणजे आजपासून तुम्ही जे सांगाल ते ऐकणार शरणागती. पुन्हा परिचय किंवा परपासून नाहीच.
तसं मला एकदा अनुभव आला. दादाने सांगितलं तुझ्या नशिबात नोकरी नाही जा, आणि नंतर सगळं व्यवस्थित झालं. तेव्हा प्रश्न विचारणे जे आले ना आपल्या ते चांगल्या करता. म्हणून शरणागती म्हणून सांगितलं, सारखं सारखं अनुभव नाही तर. आणि मोबाईलची आधी तर शेवटी मग सांगितलं सकाळी उठून पहिली साधना करणे म्हणजे प्रश्न विचारायला प्रश्नच उपस्थित होणार नाही, ते तुमच्या हातात आहे. त्या शिवानीच आहे, नंतर लावून दाखवेल. हा चल. तर आता सर्व आपल्या गरजे इतकी तरतूद जन्माला येण्यापूर्वीच ईश्वराने तुमची केल्याशिवाय इह जगतात तुम्हाला जन्माला पाठवले नाही किंवा जन्म देत नाही, हे लक्षात आले. मग आता गरजेपेक्षा किती प्राप्त व्हावे आणि आपण किती प्राप्त करावे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण मी सिद्धांत म्हणून जे बोलतो आहे की प्रत्येकाच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची तरतूद केल्याशिवाय परमेश्वर मनुष्य जन्माला कोणालाही पाठवत नाही. अन्न वस्त्र निवारा. पण आता निवारा म्हटलं तर राहते ते चांगलं घर असते, पण अरुण काकांसारखं का नाही. त्यांच्या घरात 4 पंखे आहेत, त्यांचा टीव्ही एवढा मोठा आहे. म्हणजे अरे तुझ्या टीव्ही दिसतोय ना आणि पंखा आहे त्याला वारे येते की. मग अरुण काका तरी कुठे समाधानी असतं. अरुण काका म्हणजे आणखी मोठा टीव्ही कुठे नाही, यांचा 3-4 म्हणजे एक उदाहरण सांगतो. सायकलवर असो तो म्हणतो गाडीकडे बघतो, पण सायकलवर जर चालणाऱ्याकडे बघेल तर समाधानी होईल. म्हणजे कोणी समाधान नाहीच. असं होऊन तुमचा मनमय कोश बिघडतो आणि सगळ्यांचं जीवन बिघडवायचं, मरायचं. म्हणजे देव सुद्धा कंटाळा, अरे सारखं 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 नीट करायचं म्हणजे करायचं तर किती. ते म्हणजे थांबा एकदा सगळ्यांनाच आडवे करतं म्हणून करू ना. अति झालं होतं बेफाम. तो म्हणला एकच म्हणतो नुसतं काय असंच नुसतं असा हात गेला सगळे आडवे. तुम्ही तुला काय म्हणता एवढं पार झालं गोंधळाला तर मग निघून जाईन म्हणता की नाही. जंगलात निघून जातो, काय करायचं करा. पण तसं झालं देवाने कुठं जायचं, त्यानेच निर्माण केलंय. आता माझे 1 लाख रुपयांचे घर आहे म्हणून माझ्या शेजारी 25,000 रुपयांच्या घरातल्या माणसाने माझा मजला अजूनही का उभारला जात नाही असे म्हणणे कितपत योग्य आहे. याचे कारण म्हणजे आता या जगात 2 गोष्टी आहेत. कोणत्या? एक म्हणजे उणीव असणे. उणीव असणे म्हणजे नसणेच, आणि एक गरज म्हणजे आहे पण पाहिजे, आणि दुसरे म्हणजे गरज असणे. असे 2 वर्ग आहेत. उणीव आहे म्हणजे ज्याच्यापाशी सुखाचा अभावच आहे. म्हणजेच आता तुम्ही आहात व तुमच्याकडे फ्रीज नाही, म्हणजे तुमच्याकडे मूलतः उणीव आहे. आणि गरज म्हणजे दुसरा एखादा ज्याच्याकडे 165 लिटरचा फ्रीज आहे परंतु 180 लिटरचा का नाही. म्हणजे 165 आहे हे समाधान नाही, 180चा त्यांच्याकडे तोच मोठा पाहिजे. कारण तो तसला भागवतांच्याकडे आहे किंवा आणि कोणाकडे आहे. आज टाटा बिर्ला हे जे आहेत त्यांना उणीव नाही आहे, गरज आहे. पण गरज आहे. म्हणजे वाणी कोट्याधीश व्हायचं आहे. कोट्याधीश जरी झाले आहेत तरी त्यांना अजून कोट्याधीश व्हायचे आहे. शेवटी येळकोट व्हायची म्हणजे जायची वेळ आली तरी कोट आहेतच. अशांसाठी हा गुरुमार्ग नाही आहे. जर ज्याच्याकडे उणीव आहे किंवा ज्यांच्या जीवनामध्ये उणीव आहे त्यांच्यासाठी हा गुरुमार्ग आहे. आणि ज्यांना गरज आहे त्यांना जाणीव नाही आहे. आज जे आम्हा मानवांच्या जीवनामध्ये सगळे जे भौतिक म्हणून विषय आहेत ते कुठेतरी एका प्रधान विषयामध्ये पूर्वी असल्याशिवाय ते आमच्या दैहिक माध्यमामध्ये आलेले नाही. म्हणजे तुम्हाला निसर्गाकडे जाण्यासाठी किंवा तुमचे दैहिक माध्यम हे नैसर्गिक करण्यासाठी तुम्हाला अडथळा नाहीये. समजले काय? तर सकाळी हा विषय सांगण्याचा माझा उद्देश काय होता. आता दैहिक माध्यमाने सूक्ष्म विषय घेऊन त्याच्यावरती संशोधन करून ते जे सूक्ष्म होते ते स्थूल करून तुम्ही त्याला यांत्रिक युग म्हणून जगाला प्राप्त करून दिलेत ना. म्हणजे काय पूर्वी योगाने तुम्ही काय बोलता तिकडे ते बाबा बरोबर सांगायचे. तर मग अरे मला त्याने नारळ पाठवायचं, ते कसं समजायचं
ते तुम्ही टेलिफोनच्या रूपाने सूक्ष्म रूपाचं स्थूल रूप करून टेलिफोन दिला ना, आज इथून बोललं की तिकडे जातं. मोबाईल तर त्याच्या पुढं कळलं. म्हणजे ते जे सूक्ष्म होतं ते तुम्ही मटेरियल वर्ल्डमध्ये आणून त्याचा उपयोग करून घेतला असं म्हणायचं आहे त्यांना. मग जर तुम्हाला तो विषय धारण करून सूक्ष्मातला विषय स्थूलामध्ये आणून त्याची यंत्ररचना करून ही संबंध जगाची यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित तुम्हाला करता येते ना, मग तुम्हाला मूळ विषयात का जाता येत नाही? म्हणजे मला सांगितलं बागलकोटला जायचं, विजापूरहून बागलकोटला जायचं आणि मला परत विजापूरला जाता येत नाही म्हणायचं. जसे आता तुम्ही मुंबईहून शिरोड्याला आलात तेव्हा परत शिरोड्याहून मुंबईला जाता येत नाही असे म्हणणे हास्यास्पद किंवा अतिशयोक्ती आहे का नाही? तसे मूळ तुमचे जे हे विषय सिद्ध सिद्धांत पद्धतीने आम्हा मानवांच्या जीवनात येऊन ते मानवाच्या कल्याणार्थ निर्माण झाले, तर ज्या विषय परत्वे तुमचे कल्याण झाले तो विषय निसर्गामध्ये आहे. मग त्या विषय परत्वे तुम्हाला निसर्गामध्ये जाण्याचे माध्यम देवाने दिलेले आहे. मग येथे ही क्रिया का होत नाही? तर जसे एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा डॉक्टर उपचार करीत असतो, परंतु उपचार करून थकल्यानंतर तो त्यांच्याच एखाद्या नातेवाईकाला हळूच सांगतो की लिव्ह इट टू गॉड नाव. म्हणजे शेवटी अंतिम निर्णय घेऊन तुम्ही सांगता की लिव्ह इट टू गॉड नाव. गॉड इज देअर टू लुक आफ्टर हिम. म्हणजे शेवटी तुम्ही केलेत काय? तुमचे शास्त्र ज्यामधून उगम पावले तेथे तुम्ही हात टेकल्यानंतर तुम्ही त्या शास्त्रात जा म्हणून सांगता आणि मग देव सांभाळतो. म्हणजेच तुम्हाला त्या शास्त्रात जावे लागले का नाही? त्या शास्त्रात तुम्ही गेलात की पेशंटला गुण यायला लागतो. तर सांगायचा विषय समजला तुम्हाला की त्याच्या इच्छेप्रमाणे ज्या कारणासाठी आपण जन्माला ते कारण उदित करून ते जीवन सफल करून तिथून जायचंय. ते जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत परत खाली यावं लागतंय. तिथं त्याच्यामध्ये बदल कोणी करू शकत नाही. म्हणून सोप्या मार्गाने गुरुमार्गी होऊन जी साधना सांगितली ती केल्यानंतर तुम्ही ज्या कारणासाठी जन्माला ते कारण उदित होऊन जीवनाचं सार्थक किंवा सफलता किंवा जीवन कृतार्थ होणे ते साध्य होत आहे. हेच सांगायचं होतं म्हणून सर्वांनी बोलवलं. आता पुढे वाटूया. याला कारण सिद्ध पुरुषांचे सामर्थ्य किती आहे हे जाणण्यास व ओळखण्यास आज आपण असमर्थ आहोत. त्यांच्या सामर्थ्याची जर ओळख करून द्यावयाची झाली तर तुमच्या जीवनातील ऐहिक अपेक्षा पूर्ती करण्यापासून ते जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त करण्यापर्यंतचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असते. अशा सामर्थ्याचा लाभ होऊनही आपण आपले आयुष्य सद्गुरूंना वाहण्यास तयार होत नाही. अनेक वार आपल्या वाचनात असे येते की कुणी अवतारी पुरुषाने आपल्या भक्ताचे अल्पायुष्य टाळले. अशी जी असामान्य लीला ते सहज लीलया करतात हे त्यांचे सामर्थ्य नियतीच्या सामर्थ्यावरही मात करते. एकदा दादा फिरायला गेले होते. हा पंचमहाभूत तत्वावरती आपलं सामर्थ्य आहे का नाही बघायचं. तर दीपक दादा आणखीन ती आरामचे सुटण का शेतीवर पाऊस यायला लागला. पाऊस यायला लागल्यानंतर आता भिजणार. तर दादांच्या हातात काठी होते, वॉकिंग स्टिक घेऊन जातात. दादांनी असं केलं नसतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, असं रेग मारल्यानंतर इकडं पाऊस पडत होता आणि हे चालले होते इकडं पाऊस नव्हता. अजिबात न भिजता घरी आले. म्हणजे पंचमहाभूत तत्वावर सामर्थ्य होतं, मिळवलं होतं. तो ह्याचा ब्रिज पडायचा होता मांडवी ब्रिज. तर दादाने आधी 12चा सर्वांना फोन केला. रात्री 9 वाजता बसले, सर्वांना फोन केला. उद्या सकाळी जो कोणी येणार असेल त्यांनी 7:30च्या आत तरी यायचं, 7:30 नंतर कोणीही यायचं नाही. आणि बरोबर 8:30ला तो ब्रिज पडला. हे आम्ही बघितलंय दादा कित्येक वेळा. म्हणजे इथं काय नाही, सहज लिहिल्या कर. हे त्यांचे सामर्थ्य नियतीच्या सामर्थ्यावर मात करते. जेव्हा तुम्हा भक्तांच्या जीवनात
अकस्मात मृत्यूयोग, अपघात किंवा जन्मकर्म परत्वे येणारी अन्य संकटे असतात, त्यावेळी तुमची देहिक स्थिती अशी असते की तुमचे जन्मकर्म व जन्मजन्मांतर ही एकमेकापासून विभक्त होण्याच्या मार्गावर तरी असतील किंवा पूर्णतः विभक्त झाली असतील. माहिती म्हणून वाचतोय आपण. साधना केल्यानंतर हे सगळे जे भानगडी होतात त्या प्रोटेक्ट होतात, हे आपल्याला प्रोटेक्शन मिळतं हे डोक्यात ठेवायचं आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला तर ते आपल्या सामर्थ्याच्या पलीकडे आहे. अशा वेळी या दोन अवस्थांमध्ये जी पोकळी निर्माण झालेली असते ती पोकळी म्हणजे या दोन ऋणानुबंधांचे संबंध एकमेकाशी नसणे. अशा वेळी त्या व्यक्तीचे अपघाती निधन, अपमृत्यू इत्यादी संकटे त्याच्या कुटुंबियांना भोगावी लागतात. अशी ही पोकळी आपल्याला जरी जाणवत नसली तरी ती सिद्ध पुरुषांना जाणवताच. ते स्वतःच्या कृपाशीर्वादाच्या सामर्थ्याने ही पोकळी व्यापून दोन्ही ऋणानुबंधांना कृपाशीर्वादाशी एकरूप करतात. अशा रीतीने जेव्हा आपण संकटमुक्त होतो तो आपल्या जीवनातील क्षण हा पुनर्जन्माचाच होय हा सुविचार करून पुढील आयुष्य ऐहिक विषयांच्या सेवेसाठी, त्या ऐहिक विषयाच्या पायाशी ऐहिक सुखप्राप्ती होण्यासाठी, त्याची मनधरणी करण्यासाठी वहावयाचे की त्या कृपाशीर्वादाने तुम्हाला पुनर्जन्म प्राप्त झाला आहे त्या गुरुचरणाशी हे आयुष्य वहावयाचे हे ज्या सुज्ञ भक्त भाविकाला समजेल व त्याचे जे जीवन सद्गुरु कृपाशीर्वादाने पुनर्जीवित झाले आहे त्या पुढील आयुष्यात जो भक्त भाविक जर ऐहिक विषयाकडे विन्मुख होऊन गुरुपदाशी एकरूप होईल तर या प्राप्त जन्माचे जे उद्दिष्ट कृतार्थ होण्याचे आहे त्यासाठी पुढे प्राप्त करावे लागणारे साधारण 3 जन्म व कर्म परत्वे भोगाव्या लागणाऱ्या यातना यातून तो मनुष्य मुक्त होऊन गुरु कृपाशीर्वादाने प्राप्त झालेल्या जीवनात तो या कृतार्थाची प्राप्ती करता होतो. तुळशीदासाचं हे चाललंय काय सिरियल. तुळशीदास वेडा होऊन लग्न झालं असतं तर तो बायकोला भेटायच्या माहेरी गेल्यावर बायकोला भेटायच्या नादात त्याला कशाचं भान राहत नाही. पावसामधनं ह्याच्यामधनं नदी पोहून जातो, इतकं नदी, आणि शेवटी घराजवळ जातो तर त्याचा दोर पडला असं समजतो आणि तो दोर खिडकीत टाकून वरती जातो. माहिती आहे तुम्हाला, तो दोर नसतो तर काय असतं, साप असतो. ते तो म्हणजे त्याला त्याचंही भान नाही. म्हणजे मग आत गेल्यानंतर बायको हुशार असते. बायको म्हणते ह्या नश्वर देहाकरता एवढं तू कष्ट घेतलेस, हेच कष्ट जर तू रामासाठी घेतले असते तर राम भेटला. त्याबरोबर बुद्धी जागी झाली आणि गेला. बरोबर म्हणजे तू सांगतेस ते. आणि त्यांनी तुळशी रामायण दिलं. तसं आपण गुरु भेटल्यानंतर हे आई तुझं क्षणभंग सोडून जायचं आहे. साधना करून घेतल्यानंतर काहीतरी आपलं जन्माला येण्याचं कारण होऊन काहीतरी सार्थक होईल हा उद्देश डोक्यात पाहिजे. म्हणून सर्वांना बोलायचं आहे ते करत असलं तर चांगलंच आहे, करत नसलं तर करायला चालू करा उद्यापासून. साधना केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यातनं काय प्राप्त होईल ते पॉझिटिव्ह प्राप्त होईल आणि जीवनाला एक दिशा मिळेल. आणि लहान मुलांना घेऊन बसायचं, डाकड तपासायचं नाही, ऐकलं नाही तर 2 लगवायचे पण करायला लावायचं. त्यांना कळत नाही आत्ता. तुम्हाला कळतंय म्हटल्यानंतर तुम्ही करणं तुमचं कर्तव्य आहे. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव